नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आज एक खूपच मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे. कारण आता शासनाकडून बांधकाम कामगारांना 1-2 नाही तर तब्बल 30 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे. होय मित्रांनो, या योजनेमधून तुम्हाला फ्रीज, पंखा, शिलाई मशीन, टूल किट, संगणक, सायकल अशा अनेक घरगुती आणि कामासाठी लागणाऱ्या वस्तू मिळू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेत 70 ते 90% अनुदान देखील दिलं जाणार आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. म्हणून जर तुम्ही बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या घरात कोणी बांधकाम कामगार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 वस्तू कोणकोणत्या आहेत, पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा. योजनेचे स्वरूप आणि वस्तूंची यादी. मित्रांनो, 2026च्या नवीन अपडेटनुसार राज्य सरकारने कामगारांना घरगुती सुविधा आणि आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना राबवली आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष वस्तू किंवा 70 ते 90% अनुदान दिले जाते. मिळणाऱ्या मुख्य वस्तू: कामासाठी टूल किट, वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, ग्राइंडर आणि सुरक्षा संच, हेल्मेट, शूज. घरगुती वापरासाठी 30 भांड्यांचा सेट, शिलाई मशीन, मिक्सर, गॅस शेगडी, LED TV आणि अगदी फ्रीजसुद्धा. इतर: सायकल, विद्यार्थ्यांसाठी टॅबलेट किंवा संगणक आणि साठवणुकीसाठी स्टील टँक. विशेष म्हणजे जर वस्तू शिल्लक नसतील तर सरकार थेट तुमच्या बँक खात्यात याचे पैसे म्हणजेच अनुदान जमा करते. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. आता पाहूया यासाठी कोण पात्र आहे. 1. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे. 2. तुमचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. 3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची बांधकाम कामगार नोंदणी म्हणजेच स्मार्ट कार्ड सक्रिय असावी. जर कार्ड एक्सपायर झाले असेल तर ते आधी रिन्यू करून घ्या. लागणारी कागदपत्रे टिपून घ्या: आधार कार्ड आणि रेशन कार्ड, बँक पासबुक आणि चालू मोबाईल नंबर, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच ठेकेदार किंवा इंजिनियरची स्वाक्षरी असलेले, उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट फोटो. अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाईन, ऑफलाईन. अर्ज कसा करायचा हे अगदी सोपे आहे. ऑनलाईन: बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा. साधन सामग्री हा पर्याय निवडा. हव्या असलेल्या वस्तूंची निवड करा आणि कागदपत्रे अपलोड करून फक्त ₹1 अर्ज सबमिट करा. ऑफलाईन: तुम्ही तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार केंद्रावर जाऊनही कागदपत्रे जमा करू शकता. अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला SMS येईल. लक्षात ठेवा, जर तुम्ही आधीच भांड्यांचा किंवा इतर वस्तूंचा लाभ घेतला असेल तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन वस्तूंसाठीच अर्ज करा. तर भगिनींनो, ही होती आजच्या योजनेची महत्त्वाची अपडेट. आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. अशाच लाडकी बहीण योजना, मोफत शिलाई मशीन आणि इतर सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी नक्की दाबा. तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.